कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केलेला आहे। गोकुळनं दूध संस्थांना घड्याळ आणि जाजमचं वाटप केलं। सुमारे 3 कोटींची ही खरेदी करताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी संचालकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही ठाकरे सेनेनं केली आहे। आम्ही जाजम आणलेला आहे, आम्ही घड्याळ आणलेला आहे, ते रिसीट आणलेले आहेत। एक जाजम आणि एक घड्याळ किती रुपयाला मार्केटला मिळतो आपल्याला ते सांगा, आम्ही सांगितलं होतं, पण ते आम्हाला सांगत नाहीत, ते लपवत आहेत आणि लपवत आहेत म्हणून आमची जी शंका आहे ते आम्ही बळकट होत चाललेलो आहोत, ते लपवत आहेत ह्याचाच अर्थ कुठेतरी गोंधळ आहे। तर हिशोब हा फरक जो पडतो 3,74,00,00,000 रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा 1,82,27,672 रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा? हा जनतेचा पैसा आहे, हा शेतकऱ्यांचा पैसा आहे, शेतकऱ्याचा पै आणि पै शेतकऱ्यांच्या उपयोगी आला पाहिजे, हे आमचं मत आहे। आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या मीटिंगला होते, त्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्या सगळ्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।